दादा, तुला असे काय सांगावायचे आहे आणि त्यासाठी इथे का बोलावलेस? सांगतो. हे काय, मोरू मामा ही येथेच आहेत. मोरू मामा. काय माधवराव? थोडे बोलावयाचे होते. बोला. आम्ही रजा वाढवण्यासाठी पुण्यात जाणार आहोत हे तुम्हा साऱ्यांस ठाऊकच आहे. इथली काळजी करू नका माधवराव. डॉक्टरांनी परवानगी दिली आहे ना, मग तुम्ही जाऊन या. हो ते खरेच, पण एकूणच भाऊसाहेबांची तब्येत जरा जास्तच आहे. हळूहळू उतार पडेलही. पण आम्हास काळजी वाटते ती माईंची. भाऊसाहेबांची तब्येत पाहून त्या स्वतःचे काही बरे वाईट तर करणार नाहीत ना, याची भीती वाटते. त्या मनाने फार हळव्या आहेत. माईंस जपावयास हवे. मोरू मामा, तुम्ही कपिल तीर्थाकडील मागील दारास कुलूप लावून घ्या. दुर्गा अक्का, तुझे माईंकडे सतत लक्ष असू दे आणि ताई काकूंच्याही कानावर घाला. होता होय तो आम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करूच, पण तोवर काळजी घ्या. काय बाई म्हणावे या भाऊसाहेबांना? अगो थट्टा करायची ही काही पद्धत झाली का ताई? अहो, मागच्या वेळेस सुद्धा माईस असेच घाबरविले होते. खोड्या काय कमी नाहीये त्यांच्या अंगात. नाही ते झालेच गो, पण ताई एक खरे सांगू का तूस? काय? भाई मला तर बाई चमत्कारिकच वाटले हो त्यांचे वागणे. म्हणजे? अगो म्हणजे काय, अगो निर्वा निर्वीची भाषा केल्यासारखी वाटत होते. तूच नाही वाटले? वहिनी, उगाच काहीतरी अभद्र बोलू नका. अगो आता मी कशाला अभद्र बोलू? भाऊसाहेबांचे बोलणे कसे वाटले ना ते सांगत होते तूच. मी कशाला अभद्र बोलू? ताई अगं माधवास काय म्हणाले ते ऐकलेस ना तू? म्हणाले आता माझ्या साऱ्या जबाबदाऱ्या तुझ्या माथ्यावर आल्या हो माधवा. ऐकलेस ना तू? काय गो? मला काही ऐकायचेच नाहीये मोल. आणि काहीही होत नाही हो भाऊसाहेबांना. आणि असे कसे चालेल?